ही चवळीची भाजी आहे. ही भाजी पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून नंतर त्याचं माती वगैरे असली तर ते खाली येते. नंतर 2-3 पाण्यातून धुवून स्वच्छ करून सुकवून त्याला किंवा पुसून त्याची भाजी बनवली जाते. नंतर ही अशी भाजी, ही पाठीमागे जे आहे ह्या पानाच्या अळ्या असतात, कधी कधी अंडे असतात, अळ्या नाही तर आणि किडे ही कुरतडलेली असतात. ह्या भाज्या असे पानं घ्यायचे नसतात. ही भाजी छान आहे पण सांगत आहे. तर ही फेब्रुवारीला फ्रेश मिळते. मग याला छोटे छोटे अळ्या किंवा अंडे किंवा पानांना छिद्र पडलेले असतात ते खायचे नसते. आणि पिवळी भाजी पण खायची नसते, पिवळीवाली आलेले पानं. बाकी हे वरचे जे डंठल आहे हे असे हे खाल्ल्या जातात. मग याच्यामध्ये सात्विक म्हटलं तर मिरची टाकून फक्त वाळली किंवा फ्रेश हिरवी मिरची टाकून थोडंसं तेल टाकून खूप छान भाजी होते. ही फिरवत राहावं लागते आणि ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाल्ल्या जाते. असे पाटा नसते टाकत. तिला खूप व्यवस्थित निवडावं लागते, काळजी घेऊन आरामात. छानच आहे, फेब्रुवारीला छानच मिळते. मग मार्चला वगैरे ही तिला थोडे खराब असते, अंडे असते, त्याच्यामुळे हे असे पानं टाकत नाही आम्ही, हे फेकून देतो. हे थोडे शेंड्याचे असे डंठल पण टाकते, शिजतात. हे असे डंठलच टाकते, असे छान राहते, शिजलं जाते. असे डंठल टाकते. पण हे मोठं जे दांडी आहे हे नाही टाकत. आता हे जे दांडी आहे हे नाही टाकत, हे मूळ पण फेकले